धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तू रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तू रे माझा मितवा. नाही म्हणजे आपल्या फिरत्या मिसळीचं कलेक्शन किती झालं? मोजते पण चिक्कर झालेत. अरे नाही ते होणारच होतं, मिसळ तर आवडणारच होती सगळ्यांना आणि अजून लोक पण ओळखायला लागलेत तुला, सो मदतच होईल. थँक्यू. अगं थँक्यू काय त्याच्यात, बरं झालं ना सेट झालं सगळं. तर राधा उद्यापासनं चंदू शेठ येऊच शकतील तुझ्या मदतीला आणि तुला पण मस्त जमायला लागलंय ना सगळं. काय रे असं का म्हणतोयस? हे सगळं तू चोरून आणलंयस का म्हणून पळतोयस? नाही नाही राधा तसं नाहीये काही. ते मला उद्यापासून जमणार नाहीये राधा यायला. म्हणजे का? अगं मला माझंही काम सुरू करावं लागेल ना. बरेच दिवस झाले गेलो नाहीयेत. आता नाही गेलो तर साहेब मला. ताई मिसळ आहे? हो आहे ना. नाही दादा. अगं ते एक पाकिट होतं ना. नाही नाही सॉरी दादा, संपली हो. सॉरी दादा, उद्या नक्की या, उद्या मिळेल तुम्हाला. विराजस अगं माझी आठवण तर राहायलाच हवी ना. अगं पण गिराईक. गिराईक काय अजून येतील, पण ज्याच्यामुळे एवढी गिराईक आली त्याचं काय. आता हे प्रकरण मला माझ्या पद्धतीने हाताळावं लागेल. मी विराजसला सोडणार नाहीये. अहो शांत व्हा ना. तुम्ही विराजसला आता असेच बोलत राहिलात तर तो खोटं बोलून त्या मुलीला मदत करत राहील. तुम्हाला खरंच जर विराजस तुमच्या हाताशी हवा असेल ना तर त्याच्यावर असं रागावून चिडून नाही चालणार हो. उलट तुमच्या भीतीने तो आणखीन तुमच्यापासून गोष्टी लपवत राहील. पण साहेबांनी ओरडायचं नाही, बोलायचं नाही, मग करायचं तरी काय? गोष्टीच्या मुळाशीच घाव घालायचा. जे मूळ आहे ना ते नष्ट करून टाकायचं कायमचं. बरे यांनी त्या बिट्टीला संपवलं तर मी टेन्शन मधून सुटेल. नाही नाही असा विचार नका करू.
त्या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट नका करू. मग करू काय मी? त्या अनावरस पोरीची आरती करू का देवाऱ्यात बसून पूजा करू तिची? कुठल्या कोणाची पोर कोणाच ठाऊक, कोणाचं घाणेरडं रक्त आहे तिच्यात काय माहित. अहो पण तुम्ही तिला आता काही केलं तर विराजस आणखीन वाहवत नाही का जाणार? अशाने तर तुमच्या हातातून तर जाईलच, पण आई म्हणून मलाही त्याला रोखणं कठीण होईल हो. मग करू काय? हातावर हात ठेवून बसून राहू? ते माझ्या रक्तात नाहीये. सुमित, हा साहेब. काय वाटेल ते झालं तरी विराजसला त्या पोरीपासून दूर करायचं. कसं करायचं, काय करायचं ते तू बघ, पण विराजसवर मला त्या अनाथ मुलीची सावली सुद्धा पडलेली नकोय. आलं लक्षात? सावली सुद्धा नकोय. दहा 1050. बरं राधा, हे सगळे पैसे उद्या आठवणीने बँकेत टाक, विसरू नको. विराजस, हे मात्र तुला चांगलं सुचलं. आणि सायकल वरून मिसळ घरोघरी पोहोचली. खरंच अगदी भन्नाट आयडिया होती. माहितीये, सगळ्यांना मिसळ एवढी आवडली ना, ते परत इथे येणार आहेत. देवाचीच कृपा ग. अगं देव पावला असेलच, पण देवाच्या रूपाने कोण कुठून कसं कधी येईल ना, काही सांगता येत नाही. अगदी खरं बोलला चंदुशेर. जसं याच्या रूपात आलंय. वा वा वा, उत्सव मूर्तींचं कौतुक जरा जास्तच जोरात चालू आहे. चंदूशेठ, तुम्ही काही काय बोलता हो? नाही, खरंच बोलतोय ते. अहो तुम्हाला सांगतो, हा जेव्हा आधी यायचा नाही ते, तर आम्हाला वाटायचं की आमचं नुकसानच होणार आहे. हा? पण तसं नाही. चांगला मुलगा आहे हा, आमच्या पाठीशी उभा राहायला नेहमी. विराजस, आज तू जेवून जा ना. अगं, नाही कशाला, त्याला उशीर होतोय ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका,